नमस्कार. सी प्रोग्रामिंग इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनल ऑपरेटर हे एकमेकां व्हेरिएबलमधील रिलेशन दर्शवतात, म्हणजे संबंध दर्शवतात. जसे लेस दॅन, कमी, ग्रेटर दॅन, जास्त. कुठला व्हेरिएबल जास्त आहे, कुठला व्हेरिएबल कमी आहे, तो त्याच्या जवळपास आहे का, तो त्याचा सारखा आहे का, यांना म्हणतात रिलेशनल ऑपरेटर, म्हणजे संबंध दर्शवणारे ऑपरेटर. कुठल्याही प्रोग्रामची सुरुवात ही हेडर फाईलने होते. यामध्ये सुद्धा आपण एक हेडर फाईल घेतली आहे, #include stdio.h, म्हणजे इनपुट आउटपुट वापरण्यासाठी. कुठल्याही प्रोग्रामचं फंक्शनिंग मेन पासून चालू होतं, ते आपण डिक्लेअर केलेलं आहे. इथे आपण संबंध दर्शवण्यासाठी दोन व्हेरिएबल घेतले आहे जे इंटिजर आहे. इंटिजर a, b हे दोघं व्हेरिएबल इंटिजर घेतलेले आहे. ही व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी आपण दोन स्टेटमेंट वापरले आहेत. एक प्रिंटफ स्टेटमेंट फॉर एंटर टू नंबर्स जस्ट डिस्प्ले द मेसेज, म्हणजे फक्त कुठल्याही प्रकारचा मेसेज डिस्प्ले करण्यासाठी, आणि एक स्कॅनएफ स्टेटमेंट वापरला आहे. हे स्टेटमेंट ज्या दोन व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरला गेला आहे. आजचा आपला प्रोग्राम हा रिलेशनल ऑपरेटर आहे. रिलेशनल ऑपरेटरमध्ये पहिला ऑपरेटर आपण वापरला आहे ग्रेटर दॅन, नंतर आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, डबल इक्वल टू, नॉट इक्वल टू. म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे का, ए हा बी पेक्षा लहान आहे का, ए हा बी च्या पेक्षा मोठा सारखाच आहे का, ए हा बी पेक्षा लहान सारखाच आहे का, ए हा बी सारखाच आहे का, ए हा बी सारखा नाही आहे का. याच्यासाठी बाय डिफॉल्ट आपण रिटर्न व्हॅल्यू 0 केलेली आहे. संगणकाला म्हणजे कम्प्युटरला, सिस्टीमला आपल्याला एक व्हॅल्यू असाइन करायची असते. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू जर ट्रू असेल तर तो 1 घेईल, म्हणजे 1 घेईल. जर रिलेशन फॉल्स असेल ती व्हॅल्यू 0 घेईल. ही व्हॅल्यू संगणक किंवा सिस्टीम बाय डिफॉल्ट घेते, त्याला असाइन करण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून प्रोग्राममध्ये कुठेही त्याला आपण असाइन केलेलं नाही आहे. %n हा /n, %d इंटिजरसाठी आहे, %n न्यू लाईन येण्यासाठी आहे, म्हणजे नवीन लाईनवर कर्सर जाण्यासाठी आहे. इथे सिम्पली लॉजिक प्रूव्ह केलं आहे. जर हे ट्रू असेल तर व्हॅल्यू 1 डिस्प्ले होईल, जर हे फॉल्स असेल तर व्हॅल्यू 0 डिस्प्ले होईल. असं प्रत्येक ठिकाणी त्यांना करायचं आहे. याचा आता आपण एक प्रोग्राम रन करूया. मी पहिली व्हॅल्यू घेतली आहे 100, दुसरी व्हॅल्यू घेणार आहे 200. अशा वेळेस प्रत्येक फंक्शन काय करतं ते बघावं. एंटर केलेलं आहे, व्हॅल्यू डिस्प्ले झाली आहे. इथे ए हा बी पेक्षा मोठा आहे का, ए ची व्हॅल्यू 100 आहे, बी ची व्हॅल्यू 200 आहे. 100 ग्रेटर दॅन बी हा फॉल्स असल्यामुळे इथला 0 इथे आलेला आहे. हा 0 मी कुठेही असाइन केला नाही, सिस्टीमने स्वतःहून घेतलेला आहे. ए हा लहान आहे बी पेक्षा, ही स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने इथे व्हॅल्यू 1 डिस्प्ले झाली आहे. तसंच ए हा बी पेक्षा सारखाच मोठा आहे का, तर नसल्यामुळे 0 आला आहे. ए हा लहान आहे बी सारखाच, म्हणून तिथे 1 आला. ए हा बी सारखाच दिसायला आहे का, 100 = 100 आहे का, नाही, म्हणून तिथे 0 आलेला आहे. आणि ए नॉट इक्वल टू बी, ए हा बी सारखा नाही आहे म्हणून तिथे 1 आलेला आहे. हा प्रोग्राम आपल्याला रिलेशन दाखवतो दोन व्हेरिएबल मधले. व्हेरिएबल 2 असो का मल्टिपल असो, रिलेशन ऑपरेटर जे असतील हे तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. काही वेळेस रिलेशन ऑपरेटर कंडिशन स्टेटमेंट सुद्धा वापरून करू शकतात. हे करत असताना आपल्याला त्याची किती आवश्यकता आहे त्यानुसार ते वापरावे. धन्यवाद.